अगं ए सुमन, झालं की नाही तुझं? अगं ये गंगे, दिसत नाही वाटतं पहिला नंबर कोणाचा आहे तो. कोणाचा का असेना, मला काय करायचंय? मी आले की माझा नंबर पहिला, समजलं? चल हो बाजूला. होत नाही का, माझी तर बोलू तुझ्या बाळाला. ए चोप छट्टक, माझ्या बापसाचं नाव घेऊ नका, थोबडच फोडून देईन. अगं माझं बी हात काय मोडलं नाही, जीवच घेते नावाची कुत्री. जनता एक्सप्रेस काय सावकार मागे लागला काय? पैदा कुठं? तसं ना हो, सावकाराची गंगी हिरीत पडली. हिरीत? आता हिर मध्ये माणूस पडणार. गंगी हिरीत गंगी पडली. हे घे घे. अगं बाई, यशोदे चल सावकाराला सांगू सगळं. चला चला रामखोर. मी लाईरीतला काढली. संध्या दागिनं कुठं आहे? यानं चोरला असेल दागिनं. दागिनं मला माहित नाहीत. पोलीस स्टेशनवरून फटके मारले म्हणजे सांगशे. आता बस मोड द्यायचं तुकडं मोडीत. तुझी लायकीच ती आहे. ती टवळी मेली असती तर तुला काही सुताक लागणार होतं होय ना? कशाला वाचवलीस? मी काय मुद्दाम वाजवली नाही. एक तर बाईची जात आणि वजनाने हलकी होती म्हणून भास्कीने वरती काढली. तू हिरीमध्ये पडून बघ, माझी हिंमत आहे का वाचवायची? सांगते एक तर तुरुंगात गेलास आणि घराण्याचं नाव घालिवलं. वाढवलं मान. तुरुंगात गेल्यावर नाव वाढताय. मुरादी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, जॉन फर्नांडिस. तुरुंगातनं बाहेर पडल्यावर कुठल्या कुठे पोहोचलं आहे तुला खरं सांगू? तू पण तुरुंगात ये, लगेच मी बाहेर पडतो आणि अख्ख्या गावावर बोंब मारत सुटतो. पाणीवाली बाई दिल्ली में और दिल्ली वाली बाई पाणी में. हवालदार दरवाजा उघडून आयला आतमध्ये घ्या. उसाळे गंगारामला घेऊन या. तुम्ही तक्रार मागे घेताय म्हणून मी गंगारामला सोडून देतो, पण तुमची खात्री आहे? हा साहेब, माझी खात्री आहे. दागिने विहिरीत पडले असावे. माझ्या बापसाचं काहीतरी गैरसमज झालेलं दिसतंय. गंगाराम चोरी करणे शक्य नाही. उलट तो होता म्हणून तर माझा जीव वाचला, नाहीतर. ठीक आहे तुम्ही मला तसं लिहून द्या. गंगाबाईंनी तक्रार मागे घेतली आहे, तू घरी जाऊ शकतोस. तक्रार मागे घेऊ द्या, पण आईच्या गैरशपथ सांगतो की मी दागिने चोरलेले. अहो बाहेर माणसाच्या अंगावरचे दागिने काढतो म्हणजे कवा भरतीकडे हात लागतो. हे साहेबांना माहित आहे, तू कशाला सांगतो? वटवट बंद कर की. गंगाराम, तुमचे उपकार मी कसे फेडू? ते घरला जाऊन फेड भावाले. चल. अरे मग आग म्हणून काय बघतोय? मी काय तिच्याकडे बघतोय काय? मी साहेबांचा नाक बघित होतो. अरे मला काम करू दे रे. मी तुझ्या शाळेला एक दिडकी देणार नाही. बरं दिडकी नको देऊस, दागिने देशील. बोल द्या, माझ्या दागिन्यावर तुझा डोळा. माझा काय अख्ख्या गावाचा डोळा आहे. मी म्हणतो एकट्या बायला एवढे दागिने पाहिजेत कशाला? आता बरं झालं अजून सरकारच्या ध्यानात नाही आलं. नाही दागिने जप्त आणि तू मिसा खाली तुरुंगात. बोल द्या, मला तुरुंगात घालतोस. पण मी म्हणते तुला शाळेची गरजच काय? तू शाळेत जाऊन शिकणार आहेस? विना शिकलो तर काय झालं? गावातली पोरं शिकतील का नाही? न का शिकणार, राहतील अडाणी. अडाणी असे नाही गावाचं नाव जातं. गावाचं नाव जाईल, तुझं तर नाही ना. मला नावच कुठे जायला, पण तुझं नाव जाईल ना. माझं? हो, अगं तुझंच नाव शाळेला दिले. मग पुसून टाक. मग पुसून टाक. हे आहे अगं नाव पुसता येणार नाही, दगडावर नाव लिहिलंय. दगडावर? हो. म्हणजे मोठ्या माणसाचं नाव लिहतात तसं? हा, मोठ्या माणसासारखं लिहिलंय दगडावर. आणि अदुगर नाही का सांगायचं हे? यार माझ्या लक्षातच नाही आलं मग सांगायचं. किती पैसे पडतील? शाळेला नाही र, दगडाला. हो, दगडाला? हा, दगडाला होय. 17.5 रुपये. 17.5? मग मी तुला 18 रुपये देते. 18ने परत आणून दे. 18ने परत? 100ची नोट कुणाची पडली असेल? अरे वा, अरे थांब थांब थांब, खाऊ नको. पैसे आहे, तू वासुरेचा माणूस आहे पैसे खायला. तुला पैसे पचणार नाही, झाडेला होईल. झायला
नोटच्या नोट गेली का रे? तुझ्या जात्रेला सोपतं काय? आखी नोट गळप. जनतेच्या पैशामध्ये तुझ्या बापाचा माल वाढला का रे? तुझ्या मायला तुला तुझ्या लाडामुळे खादार झालंय ते. तुला आता कौतुक वाटत असेल पैसे खातो म्हणून. उद्या तुझं पोर बैल झाल्यावर करोडो रुपये खाईल तेव्हा कसं वाटेल? तोंड दाखवायला जागा उरणार नाही. गोमाता असलीस तरी बदनाम होशील. थांब, त्याला आता पाहुणार देवणारच पाठवतो. आई असली म्हणून कौतुक किती करशील पोराचं? ते आता तुला चाटतंय, पण मोठं झाल्यावर उलथून टाकील तेव्हा बरं वाटेल. रामराम. पायतान बघितलं काय? डोळ्याने हानील का? कुणाला पायतान जावतोय? तुझं पायतान नवं हा, शिवाय दिलेलं. मग बोलायची पद्धत आहे का नाही? पायतान पाहिलंस का? काय उतर पाय 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 नाही, पाय उचलता येणार नाही बाबा. माझ्या पायाला नारू झालाय. बघूया बघूया काय रात नारू आहे, दिवसात दिसतो काय? कसं झालं बघतो. तुला कशाला कामाला चौकशा पाहिजेत? कसा झाला, कुठं झाला, कवा झाला? तू घरी जा. तुझं घर इकडे आहे. इकडे घर आहे जा. दिवसा मी ठोकतच नाही रे. गंग्या, हं? अरे काय करतोय? काटा काढतोय. अरे बँकेतला पैसा केव्हा काढणार? बँकेतला पैसा होय, कशाला? बारक्या म्हणत होता मोटरीचा कारखाना काढायचा. तुझा बारक्या होय. मोटर गाडीचा कारखाना काढतोय. येणं येणं त्याला बैलगाडीच्या चाकात वंगण भरायची अक्कल नाही. तो गाडीचा कारखाना काढतोय आणि तुम्ही मला गावात सांगत फिरतीस बारक्या कारखाना काढतोय, बारक्या कारखाना काढतोय. हे बघ चंद्राबाई, हे पोरग तुझा सत्यानाश करून टाकील. तू असं बोलतोय, माझ्या पोराने जावं कुठं? मसनात त्याला अक्कल नाही गाडीची आणि वाट लावतोय बारक्या गाडीची. तर जा 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 बघू इथनं. वाईट हात लाव पाठीला. हात लाव पाठीला. हा लावला हात. अरे उचलू लाग. उचलू लाग. नाही उचलणार नाही. काय झालं रे? नाडी तुटली. मग बस बोंबलत आता. हा बस, तुझा पोरग तुला बोंबला लावेल तेव्हा कळेल. आईला आईची नरती माया म्हणून पोरा त्याच्यात वाया. काय बोललास? माझ्या आईला बोललोय, तुला बोललोय काय? बस चिटकून इथं. दे 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 दे. अरे तुला आली काय मस्ती? तरी मला रस्त्यावर नोटा कुणी टाकल्या. टाकली असती. तू कशाला उचलल्या? कशाला म्हणजे? लक्ष्मी येते अशी रस्त्यावर टाकायची नसती. पण तुला सांगून काय उपयोग म्हणा? कोण खातो कुणाचा माल आणि येणं म्हणता माझीच लाल. हे घे पैसे. ए येड्या, अरे तुझ्यासाठीच आणले, राहू दे. माझ्यासाठी पुन्हा मला कोथळ्याचा विचार दिसतोय. अरे तुला नीटवा नीटवा कशाला साऱ्या गावाला फिरतीस? काढून टाक ना बाबा डोक्यातून. ए गंग्या, तुला वाटतं ना मी चांगलं काम करावं? अगं तू काय काय करावं मला वाटतंय, पण तू करणार आहेस काय? तुझ्यासाठी वाटेल ते करेल. तू नुसतं हो म्हण. बरं हो. काय हो? तू उद्या वाटेल ती करशील गाव मला सोडणे मारेल, माहितीये काय? पण गंग्या मला एक सांग, ह्या पैशाने शाळेला कौलं घातली तर लोक काय करतील? काय करणार? पोरांना शाळेत पाठवतील आणि काय? म्हणूनच म्हणते हे पैसे घे, मी देत राहायचं, तू घेत राहायचं, मी देत राहायचं, तू घेत राहायचं, मी देत- मी तुरुंगात जात राहायचं, तुरुंगात जात राहायचं. जात राहायचं, पण त्या तुरुंगात नाही, ह्या तुरुंगात. कळलं?